अच्छा, म्हणजे हो. पुढे शिकायचंय पण त्याच्यासाठी लागणारे पैसे तू ह्या या व्यवसायातूनच आम्ही काढतो. भाई तुझं आहे काय व्हेज स्पायसी? साहिल, आता आम्ही बघितलं तुम्ही दोघं तर करतात. हो. हे तुझे काय मित्र आहेत का? हो, हे माझे कॉलेज फ्रेंड्स आहेत आमचे. अच्छा, हे दोघं. हो, तर ते आम्ही न्यू स्टार्टअप पण ते हेल्प करायला येतात. अच्छा, नॉर्मल डेला पण अशीच गर्दी असते. हो, लाईन असते रोज. अच्छा, लाईन लावून करूया व्यवसाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सध्या आपल्या बरोबर साहिल आहे. साहिल सध्या खूप बिझी आहे, तुम्ही बघू शकता किती बिझी आहे ते. साहिलचा मित्र तिकडे संजय आहे. हाय साहिल, कसं आहेस? हॅलो, नमस्कार. नमस्कार, कसं आहेस? एकदम मस्त. साहिल, काहीतरी वेगळा व्यवसाय आहे तुमचा. हो, साहिल आणि संजय या दोघांनी मिळून हा व्यवसाय चालू केलेला आहे. साहिल, काय काय माहिती देशील व्यवसायाबद्दल? व्यवसाय असा आहे की आमच्याकडे व्हेज चिकन आम्ही सॅलड चिप्स मध्ये टाकून देतो. अच्छा. ज्याच्यात कॉर्न आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, कोबी आहे, म्हणजे असे वेज का कितना 70. नहीं मैं दे रहा है. बघा किती बिझी आहे. हा, ठीक आहे. हे काय आहे? व्हेज चीज. मंडळी, तोपर्यंत तुम्ही गर्दी बघू शकता. इथे लोकांची झुंबड लागलेली आहे. त्यामध्ये हे बघा, हे वेगवेगळे पदार्थ त्यात मिक्स केले जातात. हो, कांदा, टोमॅटो, चीज, कॉर्न, इथे काकडी आहे, काकडी आहे व्हेज आणि चीज. यांच्याकडे वेगवेगळे सॉसेस आहेत. ते थँक्यू. तिकडे चिकन पण आहे. व्हेज आणि नॉन व्हेजचं वेगवेगळे ठेवलेले आहेत. तुम्ही चमचा पण बघू शकता, वेगळं वेगळं ठेवलेले आहेत. पूर्णतः हायजीनचा प्रकार आहे. सर्व मी तुम्हाला हायजीन दाखवतो मिळेल. आम्ही कसं बनवतो. कसे बनवतात ते दाखवतोय साहिल. टोमॅटो, मग थोडा कांदा. तुम्हाला जर काही आवडत असेल तर तुम्ही सांगू शकता, आम्ही नाही टाकत. कॉर्न आहे, काकडी आहे, काकडी आली. कोबी आहे. ओके. त्याच्यावर जातात सॉसेस. सॉस मध्ये कोणते कोणते प्रकारचे सॉसेस आहेत? आता हा तिखटवाला सॉस आहे, ह्याला आपण पेपरिका बोलतो. पेपरिका Paprika, सॉस okay. जातो. जर आपल्याला तिखट पाहिजे असेल तर हा जास्त टाकतो आम्ही. हा पेरी पेरी सॉस आहे. ओके. आणि आमच्याकडे आहे मिंट सॉस, म्हणजे पुदिनाचा सॉस. हा बघा, हा हिरवा सॉस आहे. हा हा. अच्छा. हा. ओके. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा केचप आम्ही टाकू शकतो. ओके. हो. आता हे सगळं आम्ही मिक्स करणार. अच्छा. मग असे किती वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे फ्लेवर्स मिळतात? तुम्हाला पाहिजे तसं बनवू शकतो. तुम्ही जर तिखट बोला तर जास्त तिखट बनवू शकतो. आता जेवढे सॉसेस दाखवले तेवढे अवेलेबल आहेत आमच्याकडे. अच्छा. साई, हा काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट आहे. हो. कधी याच्या अगोदर आम्ही तरी कधी पाहिला नव्हता. कसं सुचलंय? ऍक्च्युली मी एक फॉरेनचं चॅनल आहे USA चं, फ्लेवर हाईव करून, हा. त्यांचा ट्रक आहे. अच्छा. व्हेज चीज काय आहे? बघा मंडळी, कशी लाईन लागली. चीज चीज टाकायचंय का? एक्स्ट्रा चीज पण ऍड करू शकता तुम्ही. छान असा व्यवसाय आहे. बघा, जेनझी क्रंच म्हणून नाव दिले आम्ही यांच्या व्यवसायाला. छोटासा व्यवसाय पण छानसा व्यवसाय आहे. तर आम्ही हा कॉन्सेप्ट अमेरिकेचा एक फ्लेवर हाईव करून चॅनल आहे, तिकडून बघितला. त्यांचा पण असाच कॉन्सेप्ट आहे, पण त्यांच्याकडे खूप विविध प्रकारचे ते लोक नॉनव्हेज मध्ये वापरतात. आम्ही फक्त चिकन वापरतो. आणि ते लोक, त्यांच्याकडे असा कॉन्सेप्ट आहे की लोक स्वतःहून त्यांच्याकडे चिप्स बॅग घेऊन येतात. ते फक्त मटेरियल टाकायचे पैसे घेतात. पण आम्ही स्वतःचे पण चिप्स खावतो. इकडे जसं तुम्ही तिथे बघू शकता, आम्ही इथे अवेलेबल करून देतो. कारण की कस्टमरला मेहनत नाही झाली पाहिजे जास्त. बरोबर बरोबर. म्हणून आम्ही त्यांना इथेच अवेलेबल करून देतो. म्हणजे आमच्याकडूनच घ्या आणि आम्ही टोटल अमाऊंटच जोडतो पूर्ण बनवून. असं चिप्सचे वेगळे प्राइस आम्ही लावत नाही. अच्छा, छान. म्हणजे अमेरिकेचा तुम्ही तो चॅनल बघितला. अमेरिकेमध्ये एक फूड ट्रक आहे आणि त्याच्यातून तुला ही कल्पना सुचली आणि ते तू इथे प्रत्यक्षात हो. कधीपासून चालू आहे हा व्यवसाय माझा? आम्हाला झाला 1 महिना. आम्ही आधी वेगळ्या लोकेशन वर होतो, पण तिकडे आताचं लोकेशन काय आहे? हे लोकेशन आहे सीवूड्स ग्रँड सेंट्रल. ग्रँड सेंट्रलच्या थोडंसं पुढे ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, तिकडे तुम्हाला भेटेल. आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर गेलात तर तिकडे तुम्हाला लिंक मध्ये बायो मध्ये लिंक पण भेटेल. अच्छा, मग आयडी काय तुमचा इकडचा आता ज्वेल्सला आणि टायमिंग काय असतो मग आपला? आम्ही सोमवार ते शनिवार 8 ते 10:30 असतो आणि 8 ते रविवारी 10:30. स्पेशली आम्ही 5 वाजता असतो, कारण की रविवारीच जास्त खाणारे असतात. संडेला जास्त वेळ असतो आम्ही. अच्छा. व्हेज चीज
नॉनव्हेज विथ चीज तुझा व्हेज विथ मग व्यवसाय व्यतिरिक्त काय करतोस तू? व्यवसाय व्यतिरिक्त आधी मी 2-3 वर्ष जॉब्स केले वेगवेगळे. ऍज अन HR मी वर्क केलंय, ऍज अन क्वालिटी अनालिस्ट मी वर्क केलंय. बट Okay. त्याच्यानंतर मला फर्दर स्टडीज करायचे होते सायकोलॉजी मध्ये. अच्छा. तर जॉब करून तेवढं टाइम पण नाही भेटणार आणि तेवढं इन्कम पण नाहीये की मी एज्युकेशन सोर्स करेल तिथून. अच्छा. म्हणून मग बिझनेस मधून थोडासा टाइम बाजूला काढून आणि थोडेसे पैसे बाजूला काढून मला पुढे ऍडमिशन घ्यायचं सायकोलॉजी मध्ये. त्याचा अभ्यास चालू आहे सध्या. अच्छा, म्हणजे हो. पुढे शिकायचंय पण त्याच्यासाठी लागणारे पैसे तू ह्या या व्यवसायातूनच व्यवसायात. आम्ही काढतोय. ओके, खूपच छान कॉन्सेप्ट आहे, खूपच छान आयडिया आहे. थँक्यू. आपण Cheers. अभिनंदन करूया दोघांचं. साहिल, संजय, तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मंडळी, तुम्हाला पण ह्या जेन्झी यांची हे जे जेन्झी क्रंच म्हणून यांनी सुरू केलेला हा जो व्यवसाय आहे, Chicken cheese. जर तुम्हाला इथे भेट द्यायची असेल तर तुम्हाला सीवूड या CN आल्यास? ठिकाणी यावं लागेल. मम्मी आली ना ती. ऍड्रेस देईल. चिकन विथ चीज तुझा नमस्कार दादा, आता तुम्ही ह्या जेन्झी क्रंच यांच्याकडून कोणता फ्लेवर घेतलेला आहे? मी आता लेस मध्ये साधा घेतला. लेस मध्ये साधा. अच्छा. पण माझा मुलगी कधी पण यायचं इथं खायचा आणि ते सांगितलं बाबा तिकडे एकदा खाऊन बघा, चांगलं आहे. युनिक एक वस्तू आहे. म्हणजे आता कोणी आता जास्त चालू केलं नाही. उद्या काय होतील माहित नाही, पण आता तरी नवीन आहे. नवीन आहे. आणि काय सॉसवर सगळं आहे. काय काय सॉस लागतात ना, सॉस आपला आवडता सॉस घ्यायचा आणि ते mix बनवायचं. करून आपण अरे वा, खायचं. छान छान. आणि मला पण वाटलं ते भावाप्रमाणे त्याला काय तिने पैसे घेतले त्याप्रमाणे व्यवस्थित आहे. काय हरकत नाही. मग किती 10 आउट ऑफ किती द्याल? त्यांना त्याचं 9 देतो. 9 तरी द्या. वाव. इथे आहे रात उशीर लाईट नाही. Veg without cheese, less mayo. 10% तिकडे घे, बाकीचे 9 पॉईंट देतो मी. अरे वा, छान छान छान. थँक्यू. थँक्यू.